आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। दिल्लीप्रमाणे राज्यातही ऑपरेशन टायगर होणार, भाजप आमदार नारायण कुचे यांचा मोठा दावा। तसंच 2024 मध्ये पार पडलेली विधानसभेची निवडणूक उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक होती, नारायण कुचेंचा हल्लाबोल। बेईमानी करणाऱ्या खासदारांना आता सोडणार नाही, मतदारसंघात राडे करणार, संजय राऊतांचा इशारा। तर फुटणाऱ्यांना रस्त्यात तुडवा असं बाळासाहेबांनी म्हटल्याचा अरविंद सावंत यांचा दावा। आमदार गेलेत, खासदार गेलेत, आता थोड्या दिवसांनी नगरसेवकही दिसणार नाहीत। ऑपरेशन टायगरवरून मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। खासदार संजय राऊतांच्या धमकीनंतर परभणीचे खासदार संजय जाधवांच्या सुरक्षेत वाढ। संजय जाधवांना परभणीत येताच वाय+ सुरक्षा मिळणार, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गृह विभागाचे पोलीस अधीक्षकांना आदेश। खासदारांनी गट स्थापन केल्यानंतर संजय जाधव यांचं घर आणि कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ। खबरदारी म्हणून एक पोलीस कर्मचारी आणि 2 होमगार्ड तैनात। तर खासदार संजय जाधवांनी ठाकरेंची शिवसेना सोडल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। खासदार ओमराजे निंबाळकर कोणत्याही बैठकीला जाणार नाहीत। 20 जूनला पवनराजे निंबाळकरांच्या हत्येचा निकाल आल्यानंतर भूमिका मांडणार, ओमराजे निंबाळकरांची माहिती। खासदार ओमराजे निंबाळकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जातील असं वाटत नाही। तुळजापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला। ऑपरेशन टायगर काल परवा घडलेलं नाही, वर्षभरापासून खासदार खदखद व्यक्त करत होते, फक्त दिवस ठरत नव्हता। खासदार श्रीरंग बारणेंची प्रतिक्रिया, येत्या 2-3 दिवसात 6 खासदारांविषयी स्पष्टता येईल, बारणेंचा दावा। मुंबई महानगरपालिकेतील 20 पेक्षा जास्त नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, किरण लांडगेंचा दावा। वरिष्ठांकडून आदेश येतात सगळे नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत सामील होतील, लांडगेंची माहिती। उद्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन, वांद्र्यातील मातोश्री परिसरात शिंदेंच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन। परिसरात शिवसेना वर्धापन दिनाचे बॅनर्स, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनरवर फोटो। शिवसेनेचा वर्धापन दिन मुंबईतल्या गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार पडणार। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवारी मुंबईमध्ये मेळावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार। वांद्रे येथील रंगशारदा सभागृहामध्ये मेळावा पार पडेल, सगळे नेते आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। पक्षवाढीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार। मुंबईतील वर्सोवात मनसे विभाग अध्यक्षपदी प्रशांत राणे यांची नियुक्ती, तर संदेश देसाईंना डच्चू। मनसेमध्ये संघटनात्मक फेरबदलांना वेग, नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न। सोलापूर विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचं कुटुंबियांकडून औक्षण। पत्नी कविता राऊत यांच्यासह कुटुंबातील महिलांनी औक्षण करत राऊतांना शुभेच्छा दिल्या। सोलापुरात राजेंद्र राऊत आणि वसंतराव देशमुख यांच्यामध्ये लढत। एक छोटासा ब्रेक घेतोय, या बुलेटिनमध्ये पाहत रहा।